नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. कैऱ्या मार्केटला यायला लागलेल्या आहेत भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये आणि मला मार्केटला जाऊन कैरी आणायची गरज नाहीये. माझ्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये आंब्याची झाडं आहेत, भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कैऱ्या आलेल्या आहेत. तर आज इथे मी बनवणार आहे कैरीची भाजी. लग्नाच्या पंक्तीमध्ये कैरीची भाजी आपण खातो, तशीच आज इथे भाजी मी बनवणार आहे. झणझणीत, चटपटीत इथे खूप छान चव असलेली, गोड आंबट चव असलेली इथे मी भाजी बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कैरी कापून घेतलेली आहे. मोठा आंबा होता आणि आंबा कापल्यानंतर त्याचा कलर असा हवा, म्हणजे एकदम पांढरा शुभ्र आतमध्ये कच्ची कैरी दिसते तसा आंबा नसून असा जर कलर थोडासा आतमध्ये असेल त्या आंब्याची भाजी खूप छान होते. तर इथे मी आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कापून घेतलेला आहे. चला आता यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. झणझणीत आणि खूप छान टेस्ट असलेली गोड आंबट ही अशी लग्नाच्या पंक्तीमध्ये जी भाजी असते तशीच इथे मी भाजी बनवणार आहे. आपल्याला तिथे मसाले काय काय लागणार आहे ते बघूया. इथे आंब्याची भाजी करण्यासाठी 7-8 पाकळ्या लसणाचे मी कुटून घेतलेले आहे. 2 टीस्पून इथे मी बडीशोप कुटून आणि 1-10 मिनिटं पाण्यामध्ये भिजून ठेवलेली आहे. जास्त बारीक नाही पण अशी जाडसर कुटायची आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर याच्यामध्ये पाण्यामध्ये छान उतरतो. एक छोटी वाटी मी गुळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घेऊ शकता. थोडीशी कोथिंबीर आहे, लाल तिखट इथे लागणार आहे, जिरं लागणार आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता लागणार आहे. चला मी फोडणीची तयारी करते. पातेल्यामध्ये 2 टीस्पून मला तेल घालायचंय. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी इथे राई घालणार आहे. कढीपत्ता इथे 7-8 पानं मी असे सोडून आणि टाकते. लसणाच्या पाकळ्या इथे टाकायच्या. 1 टीस्पून मी इथे जिरे घालते. अर्धा टीस्पून इथे घ्यायचा आहे हिंग. 2 टीस्पून मी इथे लाल तिखट घेते. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. मी जरा तिखट करणार आहे. कापलेली कैरी आपल्याला पातेल्यामध्ये टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि भिजत लावलेली बडीशेप आपल्याला टाकायची आहे. इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. चवीपुरतं आपल्याला इथे मीठ घालायचंय. इथे मीठ टाकून आपण गुळ वगैरे घातलेला आहे. तर गुळाचं एकदम मेल्ट होऊन छान इथे पाणी तयार झालेलं आहे. तरी सुद्धा आपल्याला इथे आंब्याची भाजी शिजवताना पाण्याचा वापर करायचा आहे, कारण एकदम सुकी भाजी आपल्याला ही करायची नाहीये. इथे आता 1 टीस्पून मी टाकणार आहे गरम मसाला. आंब्याच्या भाजीचा 1 नंबर वास इथे सुटलेला आहे. खूप छान ही भाजी चवीला लागते. बडीशेप कुटून तुम्ही या भाजीमध्ये घालून बघा, अप्रतिम टेस्ट या भाजीची वाढते. लसणाच्या पाकळ्या त्याची पूर्ण साल काढलेली नव्हती, सालीसकट त्या पाकळ्या ठेचलेल्या होत्या. खूप छान फ्लेवर या भाजीमध्ये उतरतो. गरजेनुसार इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे. कमी गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. गुळ मेल्ट झालेला आहे. तर आता थोडस आपण एक अर्धी वाटी पाणी आपण इथे या झाकणावरती घालायचंय. पाणी इथे आपलं गरम झालेलं आहे. थोडस आपण इथे पाणी टाकू. अर्धी वाटी पाणी मी इथे गरम करून घेतलेलं आहे. अर्धा वाटी पाणी मी इथे घातलेले तुकडे आहेत व्यवस्थित ते शिजायला हवे. ते छान व्यवस्थित शिजले की ते आंब्याच्या भाजीला खूप छान चव येते. अर्धी वाटी पाणी मी संपूर्ण इथे बघा घालून घेतलेले. परत आपण एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करू. गरम मसाल्यामध्ये धना पावडर आहे, जिरे पावडर आहे, त्यानंतर काळी मिरी आहे, त्यामुळे ह्याचा फ्लेवर खूप छान या भाजीमध्ये उतरतो. गरम मसाला मी जाडसर कुटलेला असतो, त्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम छान येतो. अजून आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे.
आंब्याची भाजी आपली शिजली की नाही आपण बघू. वास एकदम मस्त येतोय आणि ह्यापेक्षा जास्त आपल्याला यामधलं पाणी आता आटवायचं नाहीये. बघा एकदम छान आपली इथे भाजी शिजलेली आहे. कैरी पूर्ण कच्ची न घेता या टाईपची कच्ची म्हणजे या टाईपची मी आज दाखवली अशी कैरी घेऊन बघा. भाजी खूप छान होते, चवीलाही खूप छान लागते. गोडाचं प्रमाण कमी टाकावं लागतं. इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ह्या भाजीमध्ये एकदम सुकी मला करायचं नाहीये. ही अशी रसरशीदार ही भाजी मला इथे ठेवायची आहे. भाजीचा खूप छान वास सुटलेला आहे. इथे मी आता थोडीशी कोथिंबीर घालते. आंब्याची इथे कैरीची भाजी आपली तयार झालेली आहे. चटपटीत, गोड, आंबट आणि मस्त मसालेदार ही भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. मस्त वास येतोय आंब्याच्या भाजीचा. दिसायला पण एकदम छान आंब्याची भाजी आपली दिसते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. आंब्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. खरंच सांगते खूप छान इथे किचन मध्ये वास सुटलेला आहे. या पद्धतीने आंब्याची भाजी करून बघा. आजची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल वरती बरेचसे पदार्थांच्या प्लेलिस्ट मी दिलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली करून बघा. इतरांना शेअर करा, रेसिपीला लाईक करा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.